दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा गुरुवर्य दादा नखाते हे अशाच अधिकारी व्यक्तींपैकी एक आहे. योगी पुरुष श्रीयुत विष्णुपंत चितळे यांनी दिलेली दीक्षा, सोनुपंत दांडेकर यांचा संत सहवास आणि गुळवणी महाराजांनी दिलेला अनुग्रह अशा त्रिवेणी संगमात दादांचं जीवन उजळलं आहेच, पण शक्तिपात योगाचे एक अधिकारी या नात्याने दादांनी अनेकांची जीवन उजळून टाकली. सुखा समाधानाने जगण्याचा साऱ्यांनाच अधिकार आहे, हाच दादांचा ध्यास आहे. टॅक्स घेऊन आले ते बरोबर नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नंतर घेऊ. गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. काका तुम्हाला तो म्हणजे मला झाकोड दे सारे माझ्या डोळ्या पुढे. झाकोड दे सारे माझ्या डोळ्या पुढे. झाकुळले सारे माझ्या डोळ्या पुढे. झाकुळले सारे माझ्या डोळ्या पुढे. घाली तो साकडे घाली तो साकडे गुरुराया
चांगले वाईट न कळोये चांगले वाईट धरोनिया बोट धरोनिया बोट शिकवा हो धरोनिया बोट पार पुरे हा संसार पुरे हा संसार घालितो साकडे गुरुरा पंथात घालितो साकडे गुरुराया घालितो साकडे गुरुराया घालितो साकडे देवदत्त अवधूत चिंतन श्री देवदत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त पूजा करून सोनार माऊली बस खाली नाही इथं बाजूला बस 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 माऊली 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 सद्गुरु माऊली 40 वर्ष तपश्चर्या झाली होती असं आहे नको म्हणजे ती नको म्हणजे मी विचारलं नको म्हणजे त्याचे झेरॉक्स काढा कागदावर झेरॉक्स काढा म्हणजे नाशिकला नेता येईल मला गुरुचरणी सेवा मी दरवर्षी करतो इथे आलं की काहीतरी नाशिकला मला ते नेता येईल मी नाशिकला असतो. हो का? दादांचं संपलं संपलं कुठे संपल्याचा अर्थ उत्तर मिळालं उत्कर्ष हेच उत्तर मिळालं उत्कर्ष हेच उत्तर मिळालं अरे आई मठात गेली. हा, त्याची लग्न. त्या शिल्पाने येणार मी शिल्पाने काम केलं तेवढे मी परस्पर का जाते तिला विचार काय करायचं काय रे आम्ही मदत बसली आहे काढली की मग मी पण जाऊ का विचार टोपी पाहिजे ना वा चला चला बाहेर चला उगू चला चला आता सगळे तिकडे चला इथं नाही चला 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 नको नको राहू दे चला हो चला त्या फोटो आहे नाही नुसता हा धरलेला फोटो घ्या ना पुढे फोटो
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ते टाक ना पुढे समोर. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काका 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 पुढे गाडी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सेंटरला घ्या आणि असं मागे ट्रेंड करा. बसवा बाजूला मागे आपण खुर्ची बांधा तुम्ही. दादा नाही वळणार. थोडं मागे सरकतं का? मागणं एकदम धरा फक्त. फोटो घ्या फोटो. मागे चेक करा मागे. पाय बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाही लागलं. बोट नको बघू म्हणे. गुरुदेव दत्त. थोडा पाय थोडा पाय. सोडा. चल. चला वा पुढे. चप्पल टाका तिकडे. नाही पूजा दोन घे दोन घे दोन 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 आहे. अक्षराने पंचाविश्वस्तु तुम्ही हळद कुंकून घ्यायचं तुम्ही वस्तु शिया विनाशका बनगला विरह विनायक आणि संतांत सत्यांच भ्रमः आचमनम्मा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम त्यांच्या हाताला हात लावावा. आरब्धता कार्य निर्वता सिद्ध्यर्थम श्री सद्गुरुनाथ देवता अखंड कृपा प्राप्त्यर्थम आदो शांत सुक्त पाठ जपे विनियोगः देवान् ब्राह्मणान् नमस्कृत्यो. अरे ओम इथे गोळवणे महाराजांच्या समोर व्हिडिओ ठेव. इथे आहे बघा त्यांना द्या. देवान् ब्राह्मणान् वृद्धान् नमस्कृत्य. हरे ओम आनो भद्राः कृतवो जन्
विश्वतो दब्धास्व अपरेता सुविदाः देवानो जथा सदमिद्वृधे असन्नप्रायिव रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमद्ररेगेतान् देवानां रातिरभिनो निवर्धताम् देवानां सख्यमुपसदिमा वयं देवान आयुः प्रतिरन्दु जीवसे तान् पूर्वयामि विदाहो महे वयं भगं मित्रमदितिं दक्षमस्त्रिधम् अर्जमनं वरुणं सोममश्वेनः सरस्वतीनः शुभमायुक्तया स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अनिष्टनेमि देवा अवसागमन्यम् भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः तिरैरङ्गे पुष्पवागं लोचनविर्विजुदेवहितन्यदायुः स्वपिता स्वपुत्राः विश्वे देवा अदितितं च जनावनिर्यातमत्रिदम् सुशान्ति भवतु पुनरात्मनं प्रदक्षिणो ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः ॐ गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री संज्ञा प्राणायामे गिरिनोतः विभ्रमितं मधुसूदनौ प्राणायाम करवा ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यं गायत्रमायस्तु इति ब्रवन्तो ब्रुवन्तो ओम अस्तु पुण्याहं सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकाः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैतादिनामानि यो पठेत शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे ततः संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तश्च न जायते शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनर्धाये सर्वविघ्नोपशान्तये आर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदयस्तु भगवान् मङ्गलाय तनुं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे मनसा स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुलस्तेषां पराजयः येषां नमश्यामोऽभ्यस्तु जनार्दनः विनायकं शुभराशिस्थिते पुनर्वसु दिवसनक्षत्रे पूर्वाषाढा दिवसनक्षत्रे ऐन्द्रयोगे एक मिनिट बंद नका जाऊ जरा.
2 वेळेला पाणी तांबणामध्ये सोडावं स्थापित धूपम समर्पयामि धूपानंतरेण दीपं दर्शयामि गणपति देवताभ्यो नमः गुड खाद्य उपहार नैवेद्यं समर्पयामि यथावत् पाणी फिरवावं ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः निरर्घ्यं समर्पयामि रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षक भक्तानाम् अभयं कर्मात्रातानां भव भवार्णवात् द्वैमातुर कृपा सिन्धु शानमातुर करद प्रभो वरदत्तं वरं देहि वाञ्छितं वाञ्छिता भवो सदा विशेषार्घ्यं समर्पयामि अथ प्रार्थनः सुखदेति वरप्रदेति विद्याप्रदेति धननेति तेभ्यो गणेशवरदो भवनित्यमेव अनया पूजा सकल महागणपति प्रियन्ता नमो तत्रादो जमीनसा भवान् दिवे गुरुनानन्ददेवताय नमः हरे राम वरुणं सान्द्रं सपरिवारं सायुधं शक्तिं वेदाय गुरु महाराज तिथे बसलेत असं समजूनच गंध लावायचं फुंकाचं नसेल तर घ्या असं 2 बोटाने गंध वगैरे ते आहेत आनाय द्रष्टाः पुरस्तात् पुत्रवते आयं मेनाः दक्षिणाधिपते प्रजां मेनाः सुखदा पश्चादात इति मन्त्रेण नीराञ्जनकार्यम् अगोदर पुण्यामध्ये गुरु भक्तीचे प्रकारच वेगळे होते. आता गुरुने जर पेढा दिला तर गुरु चांगले असे हे झाले. निरंजन दिसतंय
अक्षता ठेवून ठेवा खाली अक्षता ठेवा ते अक्षता ते कोणाची ती घ्या सगळ्या सुवासिकांना हात पकडून लावा. वन्वातीतं गगनसदृशं पद्ममश्चादिवर्त्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मालाकमण्डलो रधक्कर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगुले डमरू त्रिशूले यस्य ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं सद्गुरुनाथ देवताय नमः। पादयोः पळीमध्ये गंध तुळशीचं पान अगदी शांतपणे करू काही हस्तयो अर्घ्यं समर्पयामि। ओम भूर्भुवः स्वः। श्री सद्गुरुनाथ देवताय नमः। हस्तयो अर्घ्यं समर्पयामि। 3 वेळेला पायांचं समोर पाणी सोडायचं। पंचामृत फक्त दूध घालायचं। हस्तयो अर्घ्यं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। थांबा मंत्र वेगळे चालले क्रिया वेगळ्या व्हायला 3 वेळा पाणी फक्त पायांच्या समोर सोडा। आचमनीयं समर्पयामि। ओम भूर्भुवः स्वः। श्री सद्गुरुनाथ देवताय नमः। स्नानं समर्पयामि। पय स्नानं समर्पयामि। पय म्हणजे दूध। आता दूध घाला। ओम पयः पृथिवां पय ओषधिः पयो दिवन्तरिक्षे पयोदाः पयस्वतिः प्रतिशा सन्तुमयम्। पयस्नानं समर्पयामि। पयस्नानानंतरेण पुनः शुद्ध उदकं समर्पयामि। परत चांगलं पाणी घालावं। पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि। श्री सद्गुरुनाथ देवताय नमः। विलेपनार्थ चंदनं समर्पयामि। तिथेच थोडंसं गंध लावायचं। तुम्ही नक्कीने हे पुसा। विलेपनार्थ चंदनं समर्पयामि। चंद्रं भूर्भुवः स्वः। त्वां गन्धर्वस्त्वां अखण्डस्त्वां बृहस्पतिः त्वामुपदो सोमो राजा विद्वानमुच्यत। विलेपनार्थ चंदनं समर्पयामि। ओम बृहस्पतये अति अदर्जो अर्ह्याद्युमद्भाति कृतमदनेषु जदयच्छमसरत प्रजातत तस्मात् द्रविणं देहि चित्रम्। ओम ब्रह्मणो ब्रह्मवर्च श्री जायता महाराष्ट्रे राजन्यः शूरमेन्द्र नुण्डङ्वाः।
ओम भूर्भुवः स्वः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि चन्दनं च महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् अपदे हरा नित्यं लक्ष्मी सुखसंपदां महालक्ष्मी नमः हरिद्रान कुंकुमं समर्पयामि चंदन गंध जिथे लावले त्याच्या डाव्या बाजूला थोडंसं कुंकू लावा लक्ष्मी नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हरिद्रान कुंकुमं समर्पयामि सकल सौभाग्यादिनानाद्रव्यं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः सद्गुरुनाथ चरणविंदाभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि तिथे फुलाचं पान तुळशीचं पान व्हायचं ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि ओम मलविनायच कवचनाच श्रुतायच श्रुतसेनायच दुंदपायच हनन्यायच नमो नमः तुलसीदलपत्रं समर्पयामि बल्लिदलपत्रं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि श्री सद्गुरुनाथ देवताय नमः अनया पूजा पूर्वाधरण पूजनेन तस्य श्री भगवान दत्तात्रय प्रियंतान्न मम ते निर्माल्य जे आहे ते दोघांनी घ्या थोडं थोडं वास घेऊन इथे ठेवून द्या उत्तर दिशेला निर्माल्य उत्तरे विसृज्य आता गरम पाण्याने स्वच्छ थोडंसं कोमट पाण्याने पाय घ्यायचे अत्तर लावायचं आधी पाय असं करा तुम्ही पाणी घाला तुम्ही पाय ठेवा तुम्ही पाणी घाला तुम्ही इकडे बसा ओम सहस्रशीर्षा पुरुषा आता काय सावकाश सहस्राक्षः सहस्रपात थोडं पाय परत काढा बाजूला काढा पाय स्वच्छ पुसा आता आता पायावर स्वस्तिक करायचं स्वस्तिश्या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदः नायकं प्रयानिक्तं त्वां च स्वस्तिं च भ्रवन्तु नः सद्गुरुचरणविन्दाभ्यो नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि त्याच्यावर अक्षतातो सुरेश्रेष्ठ कुंकुमातो शिशोभिता मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वरो आता कपाळाला गंध लावायचा गंधापांत सुमंगल्यांचास्तु सद्गुरुनाथ देवताभ्यो नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि थोडं विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि स्वाम गंधर्वस्वाम अखंडस्वाम बृहस्पतिः त्वामोपते सोमो राजादित्वान मुच्यत अक्षरा त्याच्यावर व्हायचा गंधापांत सुमंगल्यांचास्तु अक्षराणि पांताविष्यमस्तु पुष्पाणि पांतु सौश्रेयमस्तु फुलावर पायावर फुलं आणि तुळशी टाकायचं आणि गळ्यात हार घालायचा पुष्पाणि पांतु सौश्रेयमस्तु तांबूलाणि पांतु ऐश्वर्यमस्तु हार घाला अवधूत धूपम समर्पयामि जय काय ते नारळ काय दक्षिणा नारळ काय द्यायचं असेल ते ठेवा काय आणलेलं असेल पूर्वी फल तांबूलांना समर्पयामि दर्शनान दक्षिणां समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं श्री सद्गुरुनाथ देवताभ्यो नमः प्रसाद सिद्धिरस्तु अखंड ऐश्वर्य प्राप्तिरस्तु आई साहेबांची आता करायची
मृणमयी लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुत्वं गावो दाशोश्वाविन्दयं पुरुषानहम् यः सुचित्प्रयुतो भूत्वा जुहुताज्याय मन्नव महालक्ष्मी नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि प्रत्येक पळी पाणी घालावं स्नानं समर्पयामि पयस्नानं समर्पयामि दूध घालावं ओम पयः पृथिव्यां पय ओषधिः पयो दिव्यन्तरिक्षे पयोदाः पयस्वतिः प्रदिशा सन्तु मह्यम् श्री सद्गुरुचरणविन्दाभ्यो नमः पुनः चांगलं पाणी घालावं पुनर्शुद्ध उदकं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः अस्य देवताय नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि गन्ध लावावं श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गण्डाद्धं समनोहरं विलेपनार्थ सुरेश्रेष्ठ चन्दनं परिगृह्यताम् ओम भूर्भुवः स्वः श्री सद्गुरुनाथ देवताय नमः अक्षतात् सुरेश्रेष्ठ कुङ्कुमात् सुशोभिता मया निवेदिता भक्ताग्रहाण परमेश्वर ओम भूर्भुवः स्वः हळद कुंकू लावायचं अंगठ्याच्या तिथे डाव्या बाजूला हरिद्रान कुंकुमं सकल सौभाग्यादिनानाद्रव्यं समर्पयामि नमस्कारं करोमि श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्यात्तम् कृष्णन्निखाणा मुम्मैखाणः सर्वलोकं मैखाण विनायकं प्रयाणितं त्वां च स्वस्तिं च भ्रुवन्तु नः सौभाग्यवर्धनार्थे सौभाग्यनादिनानाद्रव्यं समर्पयामि गरम पाणी ओम भूर्भुवः धान्यं धनं वशं भोगलाभं स्वच्छ आहे पिंपरीत अंतर लाभ असून मग त्या साडीला कुंकू लावा थोडंसं खाली काठ आहेत ना साडीच्या खाली तिथं कुंकू लावा बस थोडंसं कुंकू लावा साडीला कुंकू वस्त्रार्थे महावस्त्रं समर्पयामि विलेपनार्थे आता बोटाला गंध लावायचं विलेपनार्थे चंदनं समर्पयामि श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गण्डाढ्यं सुमनोहरं विलेपनार्थ सुरेश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् फुलं पायावर व्हायचे तुळशीचे पान व्हायचे बेलाचे पान व्हायचे ऋतुकालोद्भव पुष्पांना समर्पयामि हा हार घालायचा अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्तो ओटी बनायची ओटीचं नसं करायचं कोणत्याकडे असते तिने पण आणली तिने पण आणली द्या भगवान दत्तात्रेय स्वरूपने श्री सतिष्ठदशानुग्रह्म पुरुषाय वेदं यद्भूतने च भागम्मा उदाम्रे तद्वदेशान्नो जगन्नयनातिरोहति एतावानसमयमातोज्जायामुच्च पुरुषाः पादोश्च विश्वभूतानि त्रिपादशामृतं दिवि त्रिपादोर्ध्व उदयत् पुरुषाः पादोश्चयः भवत् पुनः ततो वक्वन्वग्रामच्छासनानशनेऽभि ततो विराट जायते विराजो अधिपुरुषाः स्वजातो आचार्यश्च तपश्चात् भूमिमतो पुरः तस्मादन्नात् सर्वभूताः संहृतं प्रकदाचम्य पशुंस्तांश्चक्रे वायुव्यानारण्याग्रह्माचरे तस्मादन्नात् सर्वभूताः रेच सामान्य जन्निरे छन्दाग्निजन्निरे तस्मादेजु तस्मादजायत तस्मात् दश्वा जायन्त जे केचो भयादतः गावो हजन्निरे तस्मात् तस्मात् जाता जावयः तन्यज्ञं मरीकि प्रोक्षन् पुरुषञ्जातमग्रताः तेन देवा जयन्त साध्यार्घयश्च ते यत्पुरुषन् व्यदधुः गतिधा व्यकल्पयन् मुखन् किमस्यासुत् किं माहुतिमुरुपादाउच्चैते
ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्याः क्रेतः उरुतधस्य जद्वैषः पद्भ्याग्निशूद्रोऽजायत चन्द्रमा मनसो जातचक्षोः सूर्यो अजायत श्रोत्रान्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्या अबन्धं पुरुषं पशुं यत्नेन देवास्तानि धर्माणि प्रथमान्यः सन् तेन न सम्मयिमानः सचन्द्र यत्र पूर्वैः छाभ्याः सन् देवाः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यविन्दयं नाम अश्वपुर्वामृतमध्यामष्टिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवेशीमार्देवी जुषतां तां सोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्वाजलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां दाम्योपवेश्रियं मनसा यशसाञ्जलं द्वे श्रियं लोके देवदुष्टां दारां त्वामस्मिन् कीर्तिसमृद्धिं ददातु मे क्षुप्तिपासामलान् ज्येष्ठान् लक्ष्मीनाशयम् अभूतिं समृद्धिं च सर्वान् निर्णुतमे गृहात् गन्धद्वानान्दरार्धर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां ताम्योपवेश्रियं मनसः काममाकूतिं वाचा सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव्यकर्दमं श्रियं वासमये कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्त्रजन्तु स्निग्धानि चिक्रे तव समे गृहे निजदेवी मातरं श्रियं वासमये कुले आर्द्राणिं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यक्षिं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुत्वं गावो दाशोष्वा विन्दयं पुरुषाणां यस्तुचित् प्रयुतो भूत्वा जुहुदाजायरण्डवं सुप्तं पञ्चदर्शनं च श्रीकामः सततं जपयेत् हरिः ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतो तैषवे नमः जाते रुद्र नमस्ते रुद्रमन्नव उतो दैकवे नमः बहुभ्यान्मुदते नमः जाते रुद्र शिवार्तनुरघोरा पापकाशिनी शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वाणि जगदयक्ष्मन् सुमनासो जस्ताम्रो अरुणोतमपुरुषोऽन्यः जय जयनं रुद्रावितो दिक्षुश्रुताः सर्वशो वैशाखुहेतैतहे असौ यो वसर्पतिग्रीवो विलोहितः उदयनं गोपा अदृश्यन् महार्यः सदृष्टो मृणयात्मा नमस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेडुषे अतो जयस सत्वानो हन्तेभ्यो करन्नमः प्रभुञ्च धन्वनस्त्वमुभयोरारत्नार्जाम्य जास्ततेऽस्य परिते धन्वानो हे शिल्मान् वृणक्त विश्वताः अतो दितवार्यश्मान्वितम् अवतक्तधनुष्मन् सहस्राक्षते कुदे निषिर्दशल्यानां मुखः शोना सुमना भवनाय नमः श्रेष्ठाय नमो कालाय नमः कलविकरणाय नमो बलाय नमः बलप्रथमनाय मनोन्मनाय नमः अघोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमः अस्तु रुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ईशानादिब्रह्मणाधिपतिर्ब्रह्मणो अधिर्पतिर्ब्रह्मा स्यो मे अस्तु सदा स्यो अमृताभिषेकस्तु रत्नाभिषेकस्तु अमृताभिषेकस्तु रत्नाभिषेकस्तु सुवर्णाभिषेकस्तु ओम शांति पुष्टि तुष्टिश्चास्तु आणि आरतीचं घ्या आणि आरती झाल्यानंतर मग ऑप्शन नंतर नंतर
पेढे दिला नाही ते खतावर ठेवला नाभ्या शिदं तरिक्षकं शिरोष्णोद्योगमावर्ततभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रान् तथा लोकं कल्पयन् आहारं भक्ष्यभोजनं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् आरती घ्या तुपाचे निरंजन तुपाचे निरंजन तिकडे असतील तर आहे ना त्रास होतो आरती होईपर्यंत द्या ना द्यायचं आहे का तुम्हाला आणू का आणा तिथेच लावा आणि अधिगुरु महाराजाला फिरून बघा थोडं ना बसा बसा
तयागत पदाननेण ते काही अपूर्व सुलभपणे निज भजने त्यासी उत्तरिजो सर्व करितो प्रेमे तुझनी रांजन नियामन त्रिमुनींच्या सदनी तिनी शुक होऊन अनुसूये प्रतिमोलती त्रयमूर्ती लग्न होऊन आम्हा प्रतिद्यान्न असे वदती हरिसोनी होऊन लग्न अन्न दे फलते शिशु होती हरितो प्रेमे तुझनी रांजन वासाभिधमौनि दाहला शंभो प्रवतेन्द्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तोपेंद्र दत्तात्रय दोहित निद्र तो तारक योगेंद्र वासुदेव चरण चिंतुनी हो नित्यातंद्र हरितो प्रेमे तुझनी रांजन शिरौनियामन दत्तात्रेया सद्गुरु हरिया माथे करुणा हरितो प्रेमे तुझनी रांजन शिरौनियामन ओवाळा माझा सद्गुराया माझा सावळाराया ओवाळा माझा सद्गुराया माझा तुमचा ज्योती लावला निराकार तू कैसे आकार आले कैसे आकार आले सर्वागत व्यापक तुम्ही खिडक्यांचा डोलात मूर्ती बसवी फक्त हे सागरांचा वेढा कसा घातला वेढा कसा घातला फक्त हे सागरांचा वेढा कसा घातला तैसा वेढा घातला का म्हणे बाप माझा कवा माझ्या असा हे तत्वांचा ज्योती लावला अवधूते विक्रा ब्रह्मांडे माळा सूरपाने प्रार्थना केले झाले देव देव शंकराव स्वामी शंकरा भारती ओ वाळू वाटे ओ वाळू देव देव वेदक्त सागर केले आणि अर्पित केले सूरपाने प्रार्थना केले नाम सिद्ध झाले देव देव शंकराव स्वामी शंकरा भारती ओ वाळू महासुलभ प्रसाद
जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संवरी माया मी जीव हा ब्रह्म तपसारा वारुणी विठला अद्वैत सारा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संवरी माया परम परात्पर चिन्मय खाणी शतमुख सविता मंडली वाणी जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संवरी माया जीवन प्रभु मंगल धामा नाम रूपातीत तू अभिरामा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संवरी नाथ महाराज की जय. करबाई म्हणा दादांची आरती म्हणा. सद्भावे आरती श्रीनिवास राया जय देव तव सन्निध असता होई वैकुंठीचा भास तव चरण आम्हासी विष्णू पदभास प्रिय आम्हा तव बोधामृत भास अनंत पुण्यमूर्ते आलो दर्शनास झाले कर्पूरला कापू कर्पूरगरं करुणावतारं संसारहरं भुजङ्गहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि कर्पूरारार्चिकदीपं समर्पयामि नमस्करोमि लोटाङ्गणवन्दिनचरण डोळ्यानि पाहि न रूप तुझे प्रेमे त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः त्वमेव विद्या
यज्ञेन यज्ञमनन्ददेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिलानः सजा वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ भास्कराय विद्महे महद्वितिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात्। ॐ अत्रिपुत्राय विद्महे अनुसयाय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। देवताभ्यो नमः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि। यत् पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे विसर्गबिन्दुमात्राणि क्षमस्व गतमे भव भयवारण तुम्ही तना कलियुगे नित्यावतार घेऊनी भक्त रक्षिता तुम्ही तना तुम्हीच माता पिता हे तुम्ही माझे सारे तुम्हीच ना अवधूत वड स्वामीनाथा सद्गुरु भगवंता द्यावा आशीर्वाद द्यावा ईसा आशीर्वाद द्यावा दर्शनास आलो येथे आम्ही भक्ती भावे दर्शनास आलो येथे आम्ही भक्ती भावे भोळे कुळे भक्त आम्हा सांभाळून घ्यावे भोळे कुळे भक्त आम्हा सांभाळून घ्यावे आपुल्याच चरणापाशी मिळावा विसावा आशीर्वाद द्यावा ईसा आशीर्वाद द्यावा महंत दत्त तुम्ही नाथ तुम्ही दयाळू महंत दुःखी पीडितांचे वाली तुम्ही साधू संत दुःखी पीडितांचे वाली तुम्ही साधू संत कृपा दृष्टी वैशी लावो आत्मशांती जीवा आशीर्वाद द्यावा ऐसा बात